जुन्या वैमनस्यातून धुळे शहरातील सहजीवन नगरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून मयत तरुणाच्या भावाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अमोल गुलदगडे सहजीवन नगर धुळे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। मध्यरात्री क्रिकेट मॅच पाहून परतत असताना अमोल याच्यावर आदित्य मेढे, हर्षल मेढे, राजू मेढे, जयेश धापे, गुणवंत सोनवणे यांच्या टोळक्याने हल्ला केला। यावेळी अमोलच्या भावाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत मित्रांच्या मदतीने त्याला तात्काळ भाऊसाहेब येथील मेडिकलमध्ये दाखल केले। मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी अमोलला मृत घोषित केलं। पूर्व वैमनस्यातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्या संदर्भात काय म्हणणं? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, धुळे शहर पोलीस स्टेशन। काल रात्री साधारण 12-12:30च्या सुमारास सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिर याच्या समोर काही लोकांनी एका जणाला मारहाण केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। आम्ही तिथं गेलो तर त्यांचे जे भाऊ आहेत ऋषिकेश छगन गुलदगडे यांनी त्या व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो तर तिथं डॉक्टरांनी सदर जो अमोल छगन गुलदगडे आहे त्याला मयत घोषित केले होते। त्या अनुषंगाने भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपितांचा शोध चालू आहे। सध्या किती आरोपी ताब्यात? सध्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, बाकी आरोपितांचा शोध चालू आहे। सर कारण सांगा। यांचे काही जुने वाद आहेत। 2018 मध्ये सोबत त्यांचं काही 392-395 केला होता, सोबत त्यांनी जेल कापलेली होती। त्याच्यावरून मयताचा आणि यातले जे आरोपी आहेत त्यांचे वाद झालेले होते। गणपतीच्या वेळेस पण काही त्यांचे वाद झाले अशी प्राथमिक माहिती भेटते, तर त्याचा पूर्ण तपास चालू आहे। सर जो मयत आहे त्याच्यावर काही गुन्हे बिन्हे दाखल आहे का? मयतावर एक 324चा गुन्हा 2 वर्षांपूर्वीचा काहीतरी दाखल आहे, त्याचाही तपास चालू आहे। आपापसात त्यांची काही रायवलरी आहे का ते त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। मग सर जे जे आरोपी नाही, असं काही अजून निष्पन्न नाही झालेलं, तपास अजून चालू आहे त्या अनुषंगाने। घटनास्थळी कोणी कोणी भेट दिली? घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी साहेब, LCPPI शिंदे साहेब, मी आणि आमचे दुय्यम अधिकाऱ्यांनी भेट दिली।